बंगाल समुद्रात एक अज्ञात द्वीप आहे। त्या द्वीपाचे नाव आहे राक्षस द्वीप। राक्षस द्वीपावर निवास करणारे दुष्ट राक्षस मनुष्य समाजावर हल्ला करण्याची योजना करीत आहेत। जोपर्यंत आपले हिरोज हिंदू रिव्हेंजर्स आहेत तोपर्यंत राक्षसांची योजना सफल होऊ शकत नाही। गीता, नारायण, विनायक, विश्वनाथ आणि तुलसी त्यांच्या विमानात बसून निघाले राक्षस द्वीपाच्या दिशेने। हिंदू रिव्हेंजर्स यांचे विमान राक्षसांनी आकाशात पाहिले तेव्हा त्या दुष्ट राक्षसांनी त्यांच्या मोठमोठ्या आधुनिक शस्त्रांनी हिंदू रिव्हेंजर्स यांच्या विमानावर हल्ला केला। रिव्हेंजर्सची टीम लीडर गीताने विमानाला राक्षसांच्या हल्ल्यापासून कसे बसे वाचवले। गीताने तिचे टीम लीडर असल्याचे कर्तव्य निभावले। नंतर सर्व हिंदू रिव्हेंजर्स यांनी एकत्रितपणे त्यांच्या सशस्त्र विमानाने दुष्ट राक्षसांवर मिसाइल्सनी हल्ला केला आणि त्यांचा नाश केला। हिंदू रिव्हेंजर्स यांनी मिसाइल्स हल्ले करून राक्षस द्वीपाला जाळून नष्ट केले। हिंदू रिव्हेंजर्स यांच्यामुळे दुष्ट राक्षसांची योजना विफल झाली। मग इतके महत्त्वपूर्ण युद्ध करून थकलेले हिंदू रिव्हेंजर्स त्यांच्या विमानात बसून त्यांच्या घरी जायला निघाले।